फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे त्या फर्स्ट अमेंडमेंट मधनं मिळालं. पण एक आत्ताचा जो एक बदल दिसतोय, परत तो करंट आहे, अंडर करंट आहे, त्याला काय म्हणायचं मला माहिती नाही. पण बाहेरून आलेली मंडळी, त्यांना जी वापस पाठवण्याचा एक जो प्रयत्न आहे, त्यामध्ये आपली नोकऱ्या, आपल्या रिसोर्सेस वर बाहेरून येऊन कोणीतरी राज्य हा शब्दही एखाद वेळेला चुकत असेल, पण इथं येऊन आपल्या वाट्याचं काहीतरी घेऊन जातंय. म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या भाषेत बोलायचं झालं, तर परप्रांतीय विरुद्ध इकडली मूळ लोकं असा जो एक संघर्ष भारतातून आम्हाला इथे दिसतोय, त्याचा परिणाम कुठं होतो का? जर इकडे बाहेरून आलेल्या व्यक्तीनं काही अ, कला निर्मिती केली, तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही वेगळा आता आहे का? की जसं आधी होतं तसंच आहे? फरक नाही पडलेला. कारण एकतर काय होतं, की म्हणजे अमेरिका हा देशच इमिग्रंट्स आहे. हं, त्यामुळे इथे आतला कोणीच नाहीये. सगळे बाहेरचेच आहेत. हं, त्यामुळे आम्ही सगळेच बाहेरचे असल्यामुळे आणि बऱ्याचदा कसं होतं, की आपण जर इव्हन रस्त्यावर पण कुठं बघितलं, तर आपल्याला सिग्नल मिळाल्यानंतर आपण पटकन पुढे जातो आणि जर मध्ये कोणी आला, तर आपण त्याला हॉर्न मारतो. व्हेअरएज तुम्ही तो ॲक्चुअली पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे एकदा तुम्ही त्यातले झालात, की तुम्ही मागच्यांना एनिवे हर्डल्स निर्माण करता. हं, तशा पद्धतीचं ते एक मानवी चढाओढ आहे असं मला वाटतं. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठल्याही पद्धतीचे कन्स्ट्रेंट्स हं, हं, कुठल्याच बाबतीत म्हणजे पॉलिटिकली पण मी आत्ता पण मिस्टर ट्रम्प बद्दल बोलू शकतो आणि आय एम प्रोटेक्टेड हिअर. आय कॅन से एनिथिंग व्हॉट आय वॉन्ट बिकॉज ते माझं पर्सनल ओपिनियन आहे. हं, आणि त्या ओपिनियनचं त्याला काही मिनिंग आहे का नाही, दिस इज ऑल रिलेटिव्ह. हं, हं, त्यामुळे त्या दृष्टीने बघताना किंवा आता आपण जो उद्या नाफातर्फे जो चित्रपट प्रोड्यूस करण्यात आला आणि श्री ठाणेदारांच्या मदतीने आपण जो आता रिलीज करतोय, तर ह्या बाबतीत बोलायचं झालं तर ते स्वतः डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत. हं, त्यामुळे ही जी मतं आहेत, त्या मतांना एक वेगळा राजकीय रंग पण येऊ शकतो. पण अमेरिकेमध्ये असे कुठलेच रंग घडत नाहीत. आम्ही आमची मतं स्पष्टपणे मांडू शकतो. उद्या आम्ही आईसबद्दलच्या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, की ज्याच्यावरती मोठे वादंग सगळीकडे झालेले आहेत. हं. पण आम्हाला त्या वादाबद्दल न बोलता, ह्या कलाकृतीमध्ये आपण अशा पद्धतीने गोष्टी दाखवतोय, की इमिग्रेशनमुळे किंवा इमिग्रेशनच्या पॉलिसी चेंजमुळे एखाद्या फॅमिलीच्या लाईफमध्ये जो फरक पडतो, हं, तो फरकामुळे ती इमिग्रेशनच्या पॉलिसी बदलणं योग्य आहे का नाही, हं, हाच फक्त ते डिस्कशन आहे. हं. त्यामुळे हा मानवी स्वभावाचा आणि रिलेशनचा एक असा खेळ आम्ही दाखवणार दाखवणार आहोत आणि त्याच्यातलं कुठल्याच पद्धतीने पॉलिटिकल कॉमेंट्स करणं अपेक्षित नाहीये. शेवटचा प्रश्न मी सगळ्यांना विचारते, अगदी एका शब्दात उत्तर अपेक्षित आहे. इथे सुद्धा तुम्ही म्हटलं समाज माध्यम ज्या पद्धतीनं कार्यरत आहेत, त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ट्रोलिंग होतं. तर